तुम्ही जर माझ्यासारख्या मध्यमवर्गीय गृहिणी असाल आणि त्यातल्या त्यात अजून निमशहरी भागात राहत असाल की जिथे फार जास्त स्टायलिश पण राहता येत नाही पण अगदी साधं गबाळा राहून पण चालत नाही, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। तुमचंही रोजचं रुटीन बऱ्यापैकी माझ्यासारखंच असेल। रोजची आपली कामं पार पडताना, जबाबदाऱ्या पार पडताना असं होतं, जाऊ दे आता कधी स्वतःच आवरत बसा, कधी स्वतःकडे इतकं लक्ष देत बसा, किंवा इतकं स्वतःसाठी काही वेगळे कपडे घेण्यात, इतकं स्वतः काही स्टायलिश राहण्यात बजेट खर्च करायची काय गरज आहे। त्यापेक्षा आपले गाऊन बरे, किंवा साधं काहीतरी एखादा कोणता तरी टॉप अडकवला, त्याच्यावर कोणती तरी पॅन्ट घातली की झालं। आणि मग काय होतं माहिती का, जेव्हा कधी कोणी घरी येणार असतं किंवा आपल्याला काही एखाद्या कारणासाठी अर्जंट बाहेर पडायला लागतं, किंवा असं होतं की अचानक मैत्रिणी घरी येतात किंवा कोणी पाहुणे घरी येतात, किंवा नवरा म्हणतो की अरे पटकन 10-15 मिनिटात माझ्या ऑफिस मधले काही 4-2 लोक चहा पाण्याला यायलेत आणि बाकीची तयारी करून ठेव। अशा वेळी असं होतं, स्वतःचा आवरा का घरातला आवरा का कोणी येणार आहे त्याच्यासाठी चहा पाण्याची तयारी करा। सो हे सगळं टाळायचं असेल ना सॉरी थोडासा घसा खराब आहे। सो हे सगळं जर टाळायचं असेल तर घरी पण चांगलं व्यवस्थित राहणं अतिशय गरजेचं आहे। हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर। मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही। सो बजेट फ्रेंडली स्टाईल्स मध्ये सगळ्यात फर्स्ट आहे ते म्हणजे शॉर्ट कुर्तीज आणि त्याच्यासोबत मस्त अशा स्ट्रेट पॅन्ट। शॉर्ट कुर्ती लेगिन्स सोबत अजिबात घालायच्या नाहीत, अतिशय खराब दिसतं ते। सो शॉर्ट कुर्ती तुम्ही मॅच करू शकता छान अशा स्ट्रेट पॅन्ट सोबत, कोणत्याही कलरच्या पॅटर्नच्या त्या तुम्ही वापरू शकता। सोबतच शॉर्ट कुर्तीमध्ये तुम्हाला अगदी अफोर्डेबल 200, 250, 300 साध्या अशा सुद्धा शॉर्ट कुर्ती मिळतात। सो तुम्ही त्या इझिली घेऊ शकता, आपल्या बजेट रेंज मध्ये पण आहेत। रोज घरी घातले तरी थोड्याशा डार्क कलर वगैरे घेतले की फार जास्त असं खराब झाल्यात वगैरे जाणवत नाही, मळखपाऊ रफ अँड टफ कशाही वापरता येतात। सोबतच शॉर्ट कुर्ती आणि अशा स्ट्रेट पॅन्ट वगैरे असल्यामुळं एकतर स्टायलिश पण दिसतं, छान पण वाटतं, काहीतरी फॅन्सी आपण घालतोय असं पण वाटतं। आणि त्याबरोबरच बाहेर पडायचं असेल, काही अर्जंट काम असेल, काही दुकानात जायचंय किंवा मुलाला शाळेत आणायला जायचंय, अशा वेळी पण हे कपडे अगदी उपयोगी पडतात, त्याच्यावर तुम्ही सहजपणे बाहेर पण पडू शकता। नेक्स्ट ऑप्शन म्हणजे छान असे लॉंग कॉटनचे फ्रॉक। येस, मी फ्रॉक म्हणतेय, गाऊन अजिबात नाही। या टाइपचे फ्रॉक सध्या फुल ऑन ट्रेंड मध्ये। एकतर हे कॉटन मध्ये अतिशय सॉफ्ट, दिवसभर अंगात असलं तरी कुठं घासतायत टोचतायत असं अजिबात होत नाही। सोबतच स्टायलिश आहेत, इतक्या सुंदर सुंदर याच्यामध्ये प्रिंट्स मिळतात, डिझाईन मिळतात। मस्त असा हा लॉंग फ्रॉक इथे तुम्हाला दिसत असेल पिक्चर मध्ये, खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर। याच्यावरती पण मग फार काही करण्याची गरज नाही, स्लीवलेस नको असेल बाहेर पडताना वगैरे तुम्ही याच्यावर श्रग पण ट्राय करू शकता। सोबतच हे छान अशा स्टायलिश दिसतात, वेगवेगळ्या प्रिंट्स वगैरे घेतल्यामुळं एक जो छान असा कॅज्युअल लुक हवाय पण सोबतच काहीतरी ट्रेंडी पण दिसलं पाहिजे, ते पण याच्यामध्ये अगदी सहजपणे दिसतं। सो या पण अगदी अफोर्डेबल रेंज मध्ये मिळतात, 600-650 पर्यंत तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन साइट्सवर अशा कुर्ती मिळून जातील। सो अशा पण तुम्ही छान असे लॉंग फ्रॉक किंवा अशा लॉंग कुर्तीज यांना म्हणू शकता तुम्ही, हे पण तुम्ही नक्की वापरू शकता। एकतर हे दिसायला छान दिसतं, सोबतच याच्यावर लेगिन्स वगैरे फार काही घालत बसायची गरज नाही। अशा लॉंग कुर्तीज मध्येच आणखीन एक जे येतात त्या म्हणजे जॅकेट पॅटर्नच्या कुर्ती, फुल स्लीव्हच्या किंवा जॅकेट पॅटर्नच्या, थोड्याशा काही प्रिंट वगैरे जास्त असणाऱ्या किंवा थोड्याशा डिझाईन्स असणाऱ्या, त्या पण तुम्ही ट्राय करू शकता। त्यांच्यामध्ये वेगवेगळे जॅकेटचे पॅटर्न किंवा वेगळ्या प्रिंट्स किंवा थोडेसे बोल्ड कलर्स वगैरे अशा खूप सुंदर सुंदर मिळतात। त्यामध्ये माझ्याकडे आहे हा पॅटर्न, घातल्यानंतर अतिशय सुंदर दिसतो, फुल स्लीव्हचा आहे, त्याच्यामुळे श्रग वगैरे एक्स्ट्रा काही घालण्याची गरज नाही। किंवा जर थोडासा ऑकवर्डनेस असेल की अरे स्लीवलेस घातले किंवा अंडर आर्म्सचं वॅक्सिंग वगैरे केलेलं नाहीये, मग आता स्लीवलेस कसं घालू, अशा वेळी या कुर्ती अतिशय उपयोगी पडतात। त्याच्यामध्ये थोडेसे मग डार्क कलर घ्यायचे तुम्ही अगदी डेली यूज करणार असाल, कारण व्हाईट्स वगैरे मग बऱ्यापैकी थोडंसं झाडताना, पुसताना किंवा किचन मध्ये काम करताना बऱ्यापैकी खराब व्हायची शक्यता असते। सो थोडेसे डार्क कलर, डार्क पॅटर्न घेतले ना तर ह्या अतिशय सुंदर दिसतात। माझ्याकडे ही लॉंग आहे आणि ही चक्क मी 750 रुपयाला घेतलेली, अतिशय सुंदर दिसते घातल्यानंतर। पूर्ण कॉटनची आहे, मधून पण मस्त अस्तर दिलेलं आहे, त्याच्यामुळे टोचत वगैरे नाही, काचत नाही। आणि याच्या खाली पण तसंच परत काही पॅन्ट्स मॅच करा, ह्याच्यावर परत ओढणी घ्या, याची अजिबात गरज पडत नाही। छान असा एक जो कॅज्युअल पण स्टायलिश ट्रेंडी लुक हवा तो अगदी या कुर्तीमध्ये सहजपणे मिळतो। सो अशा लॉंग कुर्ती पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता।
रोज घरी घालण्यासाठीचा तिसरा ऑप्शन म्हणजे पलाझो पॅन्ट आणि त्याच्यावर छान असे लॉंग टॉप किंवा पलाझो पॅन्ट आणि त्याच्यावर मग अगदी क्रॉप टॉप. तुम्ही जर क्रॉप टॉप मध्ये कम्फर्टेबल असाल, थोडंसं शहरी भागामध्ये राहत असाल जिथे तुम्हाला टी शर्ट्स किंवा क्रॉप टॉप चालतात, तर ते पण तुम्ही ट्राय करू शकता पलाझोवर. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे की पलाझोवर कशा प्रकारच्या तुम्ही टॉप, साधी ब्लॅक पलाझो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कशी ट्राय करू शकता किंवा त्याच्यावर कोणकोणते टॉप मॅच करू शकता, तो पण तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. सो पलाझो आणि त्याच्यावर छान असे लॉंग टॉप पण सध्या खूप चालतात, खूप जणी तसं प्रिफर करतात घालणं, कारण प्लाझो खूप एक कम्फर्टनेस जो असतो ना, अगदी मोकळी ढाकळी अशी छान पलाझो घालायची, त्याच्यावर कोणताही असं स्ट्रेट पॅटर्नचा किंवा ए लाईनचा किंवा लॉंग कट असणारा टॉप घालायचा, अतिशय छान दिसते. सोबतच घरी काहीतरी अगदीच साधं काहीतरी घातलं, अगदीच गबाळ काही घातलं असं होत नाही. एक काहीतरी छान घातल्याचा, स्टायलिश घातल्याचा एक आपल्यालाही फील येतो. सोबतच बाहेर पडायचं असेल, काही कामं असतील किंवा घरी कोणी येणार असेल, अशा वेळी हे लुक अतिशय छान दिसतात. त्यानंतरचा ऑप्शन म्हणजे कॅप्रीज आणि त्याच्यावर छान असे मोकळे ढाकळे टी शर्ट. अगदी साधं सिंपल काहीतरी घालायचंय, काही फार फिटिंगचं वगैरे नकोय, दिवसभर कुठेही जाणार नाहीये किंवा काही काम नाहीये, मस्त एका दिवशी सुट्टी एन्जॉय करायची, अशा वेळी छान अशा कॅप्री आणि टॉप अतिशय कम्फर्टेबल आणि खूप मस्त ऑप्शन आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या तुम्ही पॅटर्न ट्राय करू शकता, टॉप मध्ये वेगवेगळ्या ट्राय करू शकता, ऑफ शोल्डरचे ट्राय करू शकता किंवा छान असे पोलो नेकचे वगैरे टॉप असतात ते पण ट्राय करू शकता, खूप छान दिसतात. कॅप्री सोबत तुम्ही काहीही घाला, शॉर्ट कुर्ती घाला, त्या पण अगदी छान स्टायलिश लुक देतात. सो कॅप्री जर तुमच्याकडे चालत असेल किंवा तशात जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, तर कॅप्रीमध्ये प्रिंटेड पण मिळतात, प्लेन पण मिळतात, तशा पण तुम्ही ट्राय करू शकता. ऑनलाईन जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला कॅप्रीज वगैरे किंवा त्याच्यावरचे साधे सिंपल असे टी शर्ट अगदी 400-500 पर्यंत मिळून जातात. नेक्स्ट ऑप्शन म्हणजे काफ्तान ड्रेस. छान असे लॉंग फ्लोवी, खूप स्टायलिश दिसणारे, सोबतच छान अशा मोकळ्या ढाकळ्या बाह्या असणारे असे काफ्तान तुम्ही रेग्युलर यूज साठी नक्कीच ट्राय करू शकता. हे पण अगदी अफोर्डेबल रेंज मध्ये मिळतात. सोबतच यांच्या इतक्या सुंदर स्टाईल मिळतात, इतक्या सुंदर कलर पॅटर्न मिळतात, आणि कोणत्याही प्रकारचा घेतला तरी तो सुंदरच दिसतो. सो असं काफ्तान तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याला छान असे फिटिंगचे नॉट्स येतात, थोडंसं पोटावरती फिटिंग करायचं म्हणजे कमरेवरती फिटिंग करायचं, छान अशा मोकळ्या ढाकळ्या बाह्या. तुम्ही त्याच्यामध्ये शॉर्ट काफ्तान घेऊ शकता किंवा लॉंग पण अगदी पायापर्यंतचे घेऊ शकता, ते पण खूप छान दिसतात. अगदी काहीतरी स्टायलिश घालायचे पण त्यासोबत कम्फर्टेबल पण काहीतरी वेअर करायचंय, अशा वेळी काफ्तान अगदी बेस्ट ऑप्शन आहे. आणि लास्ट म्हणजे आपल्या नेहमीच्या कुर्तीज, ए लाईनच्या असतील किंवा स्ट्रेट फिटच्या असतील किंवा चिकन करीच्या वगैरे असतील, अशा कोणत्याही कुर्ती आणि त्याच्यासोबत छान अशा अँकल लेंथच्या लेगिन्स. मागचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की कुर्तीमध्ये स्लिम स्टायलिश कसं दिसायचं किंवा कुर्ती कशा मॅच करायच्या, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तो पण तुम्ही चेक करू शकता. सोबतच आपण आणखीन पण व्हिडिओ केलेला आहे की एकच कुर्ती अगदी 5 प्रकारे कशी स्टाईल करायची, तो पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तो पण तुम्ही चेक करू शकता. सो अशा कोणत्याही टाईपच्या कुर्ती, आता त्याच्यामध्ये खूप सारे पॅटर्न निघालेले आहेत, स्लीवलेस असतील, फुल स्लीव्हच्या असतील, 3/4 स्लीव्हच्या असतील, गळ्याचे वेगवेगळे पॅटर्न असतील, कॉलरच्या, राऊंड नेकच्या, डीप नेकच्या, व्ही नेकच्या, अशा वेगवेगळ्या कुर्तीज तुम्ही ट्राय करू शकता. ह्या पण खूप सुंदर दिसतात. यांच्यामध्ये थोडेसे फ्रेश कलर घेतले आणि यांना चांगल्या अशा लेगिन्स सोबत, जर खूप लॉंग कुर्ती असेल तर लेगिन्स सोबत, आणि कुर्ती जर थोडीशी शॉर्ट असेल तर छान अशा अँकल लेंथ पॅन्ट सोबत, या पण तुम्हाला खूप सुंदर लुक देतात. रोज घरी फार पैसे खर्च करून फार काहीतरी वेगळं आणून तसं वापरावं किंवा रोज घरी फार महागाचे कपडे घातले पाहिजेत तरच आपण छान दिसतो असं अजिबात नाहीये. अगदी साध्या सुध्या कपड्यांमध्ये पण त्यांना जर तुम्ही छान स्टाईल केलं तर तुम्ही अतिशय छान आणि एक जे कम्फर्ट येट स्टायलिश आहे असा लुक नक्कीच मिळवू शकता. हे ऑप्शन तुम्हाला कसे वाटले, यासोबतच यांमधले कोणकोणते ऑप्शन तुम्ही ट्राय केलेत किंवा तुम्हाला ते बजेट फ्रेंडली वाटतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.